ट्रिप छोटी असू दे किंवा मोठी असू दे, ट्रिपची एक्साइटमेंट तर सगळ्यांनाच असते. आणि फायनली खूप दिवसाच्या प्लॅनिंगनंतर आमचं डेस्टिनेशन फिक्स झालं ट्रिपसाठीचं. तर आम्ही जातो आहे गोव्याला. सकाळी सकाळी सगळं आवरून आम्ही घरातून बाहेर पडलो. थोडा प्रवास केल्यानंतर आम्ही एका ठिकाणी चहा नाश्त्यासाठी थांबलो. आणि त्यात सकाळ सकाळी एवढी थंडी असते ना, तर चहा तर मॅन्डेटरी असतो सकाळ सकाळी. डोंगर, दऱ्या, झाडं झुडपं बघत फायनली आम्ही गोव्यामध्ये पोहोचलो. आणि तिथं पोहोचल्यानंतरची एक्साइटमेंट खूप टॉपची होती, कारण मी फर्स्ट टाईमच गोव्याला आलेली आहे. सो या रोजच्या धावपळीतून थोडासा वेळ काढून फायनली आम्ही आलोच फिरायला. तिथे पोचल्यानंतर आम्ही थोडीफार शॉपिंग केली, कारण गोव्याला आलं म्हटल्यानंतर गोव्यातलं कल्चर आपल्याबरोबर मॅच झालं पाहिजे ना. तर त्यासाठी शॉपिंग केली आधी. नंतर म्हटलं थोडी पेटपूजा करूया, कारण ऑलमोस्ट 2 वाजून गेले होते. मग आम्ही डायरेक्टली जेवायलाच बसलो. जेवणामध्ये आम्ही पनीरची भाजी आणि बटर रोटी ऑर्डर केली होती. जेवणाची टेस्ट ठीकठाक होती. आता बाहेर आले म्हटल्यावर थोडं ॲडजस्ट करावंच लागेल. त्यानंतर आम्ही आमची रूम वगैरे बघितली, तर चेक इन केलं आणि थोडा वेळ आम्ही आराम करून फ्रेश झालो, चेंज वगैरे केलं आणि आम्ही तिथलं जवळ असताना बीचवरती गेलो. तर आम्ही आलो आहे कळंगूट बीचवरती, जो की फेमस बीच आहे गोव्यातला. गेल्या गेल्या आम्ही सनसेट व्ह्यू एन्जॉय केल्यानंतर काही फोटोज काढले, व्हिडिओज क्लिक केले. आमची गोव्याची जर्नी तुम्हाला पण बघायची असेल ना, तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये.